नमस्कार. मी सौ अनुराधा दामले. आध्यात्मिक लेखमालेतील एपिसोडमध्ये हा तिसरा भाग सादर करत आहे. सुंदर जीवन या विषयावर आपण आज चिंतन करून आपलं जीवनही सुंदर करूया. खरंच सुंदर जीवन म्हणजे काय, हा आपण कधी विचार करतो का? प्रत्येकाला सुख हवं असतं, दुःख कोणालाही नको असतं. शांत, तृप्त, समाधानी, निर्भय, आनंदी जीवन हेच खरं सुंदर जीवन. गाडी, बंगला, नोकरचाकर, पैसा, सौंदर्य यामुळे माणूस सुखी असतोच असं नाही. पण तुकाराम महाराजांजवळ शांती, तृप्ती, निर्भयता, समाधान, आनंद असल्यामुळे ते सुखरूप होते. त्यांच्याजवळ औषधालाही दुःख नव्हतं. मग असं का, हा विचार आपण केला पाहिजे. सगळे संत सुखरूप असल्याने त्यांच्याजवळ असणारा आनंद लुटण्यासाठी तयार असतात. पण माणूस मात्र मी माझेचा संकुचित विचार करून सगळं जीवन सुखदुःखाचे हेलकावे खात जगतो. संत कुठल्याही परतफेडीची अपेक्षा न करता माणसाला शाश्वत हिताचा उपदेश करतात. त्याकडे माणूस दुर्लक्ष करतो आणि मी कसा मोठा, कसा शहाणा हे सांगण्यातच कृतार्थता समजतो. भगवंताला सुद्धा कशाचीही अपेक्षा न ठेवणारा, मनाने शुद्ध असलेला, दुसऱ्याबद्दल वाईट न चिंतणारा, चतुर, तटस्थ आणि दुःखी नसलेला, सदा प्रसन्न चित्त असलेला, आपल्या कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा भक्तच प्रिय असतो, असं भगवंत भगवद्गीतेत आपल्याला सांगतात. खरंच माणसाचं जीवन किती सुंदर आहे, पण त्या जीवनाचं महत्त्व, मूल्यच आम्हाला समजत नाही. कारण माणूस चुकीच्या पद्धतीने जीवन जगतो आणि मीच चुकीचे वागून दुःख ओढवून घेतो हे त्याच्या लक्षातही येत नाही. म्हणून तर समर्थ रामदास स्वामी प्रार्थना करतात, तुझा तूची सावरी. ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानात म्हटले, जे खळांची व्यंकटी सांडू. माणसाच्या वागण्यातला वाकडेपणा, दुष्टपणा नष्ट हो अशी प्रार्थना करतात. दुष्ट माणसांचा नाश हो असं म्हटलं नाही ना. पण त्यासाठी आधी मी दुष्टपणाने वागत आहे हे माणसाला मनापासून पटलं पाहिजे. माझं काही चुकतं आहे हे पटलं तर आपल्या वागण्यात, बोलण्यात सुधारणा आपल्याला करता येईल. जोपर्यंत माणूस स्वतःच्या वागण्यात, विचारात बदल करीत नाही, स्वतःला सावरत नाही, तोपर्यंत सुंदर जीवन जगता येणार नाही. यासाठी आत्मपरीक्षणाची आवश्यकता आहे बरं का. तुझं चुकलं आहे, तू असं बोलायला नको होतंस, असं दुसऱ्या कोणी मला दाखवून दिलं तर माझा अहंकार दुखावतो आणि ते दाखवून देणाऱ्या माणसाबद्दल मात्र माझ्या मनात अनेक उलटे सुलटे विचार येतात. आणि हा समजतो कोण स्वतःला, मला शिकवणारा हा कोण, टिकोजी लागून गेला. आपली चूक मान्य करण्याऐवजी त्याच्यावरच चिडचिड होते. त्याऐवजी आपण असा विचार केला की खरंच मी हे बोलण्याची आवश्यकता होती का? शब्दबिंदूंचा शब्दसिंधू केव्हा होतो हे आपल्याला कळतही नाही. आपण त्यात वाहत जातो. आपण माणूस आहोत तर मनात तरंग उठणं शक्य आहे, पण विचारांनी त्याची लाट होणार नाही ही जबाबदारी माझीच नाही का? आपलं चुकलं आहे हे पटलं, सॉरी म्हटलं की प्रश्न तिथेच संपतो आणि शांततेत सुंदर जीवन आपल्याला व्यतीत करता येतं. आपण जगाला सत्य मानतो, त्यामुळे जगातील घटना, जगातील प्रत्येक गोष्ट सत्य वाटते, म्हणून दुःख होतं. मला हवे ते मिळालं नाही, कुणी माझ्याकडून एखादी गोष्ट हिसकावून घेतली तर मला दुःख वाटतं. पण हे जग पंचमहाभूतांपासून निर्माण झालेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हीच ती पंचमहाभूतं. जे जे निर्माण होतं ते ते नष्ट पावतं असं शास्त्र आणि संत आपल्याला सांगतात. माती, पृथ्वी तत्वाची. माती फुटत नाही, पण मातीपासून बनवलेले मडके, रांजण, पणत्या फुटतात आणि आपल्याला वाईट वाटतं, कारण ते फुटू नये, नष्ट होऊ नये असं आपल्याला वाटतं. जे जे पंचभूतापासून निर्माण झालं आहे ते सर्व कालांतराने नष्ट होतं. जगातील आपल्या आवडत्या वस्तू, व्यक्तींबद्दल माझ्या मनात आसक्ती, प्रेम निर्माण झालेलं असतं. माणसाचा हा सहज स्वभाव आहे. आपल्या दृष्टीने आपल्याला अनुकूल वाटणाऱ्या गोष्टींबद्दल सुख वाटतं, पण तीच गोष्ट दुसऱ्याच्या दृष्टीने त्याला प्रतिकूल वाटल्याने त्याला त्यापासून दुःख वाटतं. उदाहरणार्थ, मला श्रीखंड खूप आवडतं म्हणून श्रीखंड खाल्ल्यावर सुख वाटतं,
पण दुसऱ्याला ते जर आवडत नसेल तर ते श्रीखंड त्याला डोळ्यासमोरसुद्धा नको वाटतं, त्रास होतो. आपल्यासह प्रत्येकाचा देह उत्पन्न झाला, जन्माला आला, तो देह वाढतो, काही काळानंतर नष्ट होतो म्हणजे मृत्यू पावतो. पण देह म्हणजे शरीर हेही पंचमहाभूतापासून निर्माण झालेले असल्याने ते एक दिवस नक्कीच नष्ट पावणार आहे. देहाला मृत्यू येणारच. हा विचार मनात स्थिर नसेल तर मृत्यूमुळे अनावर दुःख होईल. मृत्यू ही प्रत्येकाच्या जीवनातील अनिवार्य गोष्ट आहे. तो आपण थांबवू शकत नाही. माझ्या इच्छेवर माझा किंवा इतरांचा मृत्यू अवलंबून नाही. ते माझ्या हातात नाही. कारण हे जग ज्या ईश्वराने निर्माण केले त्याची ती जग चालवण्याची व्यवस्था आहे. त्यात मी ढवळाढवळ करू शकत नाही. पण जसे व्यवहारात आपण पाहतो की प्रत्येकाच्या घरातील व्यवस्था पद्धती त्या घरातील माणसांच्या मर्जीने चालते. दुसरा कोणी त्यात बदल करू शकत नाही. उदाहरणार्थ माझ्या घरात मी स्वतः स्वयंपाक करीन, पण दुसऱ्याच्या घरात त्यांच्या सोयीसाठी ते स्वयंपाकाला बाई ठेवतील. हे आपण सहज मान्य करतो. पण ईश्वराची उत्पत्ती, स्थिती, लय, जन्म, जीवन, मृत्यूची व्यवस्था आपल्या पचनी लवकर पडत नाही. मी जन्म कुठे घ्यावा हे माझ्या हातात नाही. माझा मृत्यू कधी यावा हेही माझ्या हातात नाही. तर सूक्ष्म विचार केला तर लक्षात येईल की मधलं जीवनही माझ्या हातात नाही. याचा अर्थ मी प्रयत्न करायचा नाही असं नाही बरं का. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असं नाही चालणार. पण प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर जे फळ येईल ते आनंदाने स्वीकारलं तर जीवन सुंदरच होईल. त्यासाठी देवावर श्रद्धा आवश्यक आहे. आणि खरं तर कर्माचा सिद्धांतच आहे की आपणच केलेल्या कर्माची फळं आपणच भोगत असतो आणि उगीचच दुसऱ्याला जबाबदार धरतो. आपल्या आयुष्यात वाईट घटना घडली तर देवाला सुद्धा वेठीस धरतो. त्याला म्हणतो, तुझ्या राज्यात न्याय नाही, तू निष्ठुर आहेस, याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे तसं झालं, असे आरोप प्रत्यारोप करण्यात जीवन हातातून कधी निसटून जातं ते कळतही नाही. शाब्दिक छल करून हाती काहीच लागत नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. चुकीच्या सवयी, आळस, व्यसनं, शाब्दिक चकमकी, कामचुकारपणा, स्वतःबद्दल फाजील अभिमान, ओव्हर कॉन्फिडन्स अशा अनेक गोष्टींमुळे जीवन जिकिरीने त्रासाने जगण्याची वेळ आपल्यावर येते. चुकीच्या वागण्याचे परिणाम म्हणून डिव्होर्स होतात, माणसं आत्महत्या करतात किंवा दुसऱ्याचा खून करतात. पण हे काही सुंदर जीवन नव्हे. सुंदर जीवन जगण्यासाठी संत आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. वेट अँड वॉच, थांबा, पहा, पुढे जा. यासाठी पेशन्स हवा. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट माझ्या मर्जीने होणार नाही हे आधी स्वीकारलं पाहिजे. आग्रही स्वभावामुळे आपणच प्रॉब्लेम निर्माण करतो आणि मी दुःखी आहे असं समजतो. ईश्वराच्या आज्ञा पाळणे आपल्या हिताचे असते, कारण तो नियामक आहे. संत त्या आज्ञा पाळून त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून आपल्याला शिकवितात. त्याप्रमाणे वागल्यास जीवन नक्कीच सुंदर होईल. मानवी जीवन प्रपंच हा प्रारब्धाधीन आहे. पण परमार्थ मात्र स्वतःच्या प्रयत्नांनी ईश्वराने दिलेल्या क्रियमाण स्वातंत्र्याचा उपयोग करून सुंदर जीवन जगता येईल. क्रियमाण स्वातंत्र्य म्हणजे जन्मापासून मरणापर्यंत आपण जी कर्म करतो विवेकाने, काय योग्य काय अयोग्य हा विचार करून, त्याला क्रियमाण कर्म असं म्हणतात. कोणतंही कर्म करताना ते करावे की न करावं, पाप करण्याची इच्छा झाली तरी पाप करायचे की नाही ते आपण आपल्या विचारांनी ठरवू शकतो. या क्रियमाण स्वातंत्र्याचा उपयोग फक्त माणूसच करू शकतो. इतर योनीत ते स्वातंत्र्य नाही. सर्व संत प्रारब्धाचा सिद्धांत मानणारे होते, तरी क्रियमाण स्वातंत्र्याच्या बाबतीत ते खूप प्रयत्नवादीही होते. समर्थ म्हणतात, यत्न तो देव जाणावा अंतरी धरिता बरे. क्रियमाण स्वातंत्र्यात निष्काम बुद्धीने कर्म केलं की त्याचा लेप आपल्याला लागत नाही आणि त्या कर्माचं फळ भोगावं लागत नाही, कारण ते संचितात जमा होऊन त्याचं प्रारब्ध तयार होत नाही. जीवन सुंदर आहे, पण ते आपल्या कर्तृत्वावर, मान सन्मानाची अपेक्षा न ठेवता, स्वतःचा मोठेपणा न सांगता, अहिंसा शब्दांनीही दुसऱ्याला न दुखावणे, क्षमाशील वृत्ती, तेच धरून न बसता सोडून देण्याची वृत्ती, सरळपणाने वागणूक, मनाची व शरीराची शुद्धता,
स्थिर अंतःकरण, शांत मन, मनोनिग्रह, इंद्रियांवर संयम, अहंकार नसलेली अवस्था, जन्म, मरण, वृद्धत्व, रोग यासंबंधी त्यातील दुःखांचे, दोषाचे भान सांभाळणे, अनासक्ती, एखाद्या व्यक्ती किंवा वस्तू वाचून न आडणे, व्यक्ती किंवा वस्तूच्या चिंतनात न रमणे, भगवंताशी अनन्य निष्ठा म्हणजे तो आपल्या जीवनात आपल्याला ठेवील तसं आनंदाने राहायचं. अनुकूल प्रतिकूल गोष्टी घडल्या तरी मन शांत स्थिर राहिलं पाहिजे. एकांताची आवड, स्त्री, पुत्र, घर यासंबंधी सतत चिंतन करणं, अध्यात्माची आवड असणे, तत्वज्ञानाचा अभ्यास आणि स्त्रीपुत्र घरासंबंधी चिंतन नाही करायचं बरं का. गुरुसेवा म्हणजे संत श्री गुरु सांगतात त्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे आचरण करणे हेच तर ते कर्तृत्व. सद्गुण अंगी आले की जीवन सुंदर होतेच. प्रारब्धानुसार अनुकूल प्रतिकूल प्रसंग निर्माण झाले तरी शांतपणे धैर्याने त्याला सामोरं गेलं पाहिजे आणि त्यासाठी सत्वगुणाची आवश्यकता आहे. आपला देह अष्टदा प्रकृतीचा म्हणजेच पंचभूत आणि सत्वरजतम या 3 गुणांपासून बनतो. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती असं समर्थ आपल्याला सांगतात. सुंदर जीवनासाठी सत्वगुणाची आवश्यकता आहे तर तो आपण कायम सांभाळला पाहिजे. जास्तीत जास्त आपल्यात असेल याची काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक माणसात 3 गुण आहेतच, पण 1 गुण वर आणि उरलेले 2 गुण दबलेल्या अवस्थेत असतात. सतत आपल्याकडे लक्ष असेल तर माझं वागणं हे आता कुठल्या गुणानुसार आहे हे आपल्या लक्षात येऊन आपल्याला सत्वगुण वर ठेवता येईल. अनासक्ती आणि असंगत्व हे सुंदर जीवनासाठी आवश्यक आहे. असंगत्व म्हणजे आपल्याला अनुकूल वाटणाऱ्या, सर्वात जवळचे वाटणारे पुत्र, पत्नी, पती, घर याविषयीचं अनावश्यक चिंतन. त्या सर्वांसंबंधी आपलं कर्तव्य अत्यंत प्रेमाने पार पाडायचं. पण मी त्यांच्यासाठी इतकं केलं पण कुणाला त्याची किंमत नाही या विचारांनी आपलंच मन गढूळ होतं. पुत्र, पत्नी, पती, घर यासह जीवन आनंदाचंच आहे, पण त्या वाचूनही सुंदर जीवन जगता येतं. जसं तुकाराम महाराजांचं जीवन सुंदर होतं. दारिद्र्य, कर्कशा बायको असूनही ते म्हणत, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. हा सुंदर जीवनाचाच आविष्कार नाही का. असं सुंदर जीवन जगणं प्रत्येक माणसाचा हक्क आहे आणि प्रत्येक माणसाला ते शक्य आहे असं संत आपल्याला सांगतात. पण त्यासाठी खऱ्या आनंदासाठी म्हणजे विषयावाचूनचा आनंद, सुखरूपतेसाठी संत विचारांनी वागणं आवश्यक आहे. गरज काय आणि हव्यास किती हा पण आपण विचार केला पाहिजे. मनावर आपल्या नियंत्रण ठेवलं पाहिजे. समाधानी आणि कोणत्याही परिस्थितीत शांत राहता आलं पाहिजे. मी देह, मी करता भोगता आणि जग सत्य आहे या कल्पनेतून सुटता आलं की झालेच सुंदर जीवन. अशा सुंदर जीवनात कितीही संकट आली तरी वैफल्य म्हणजेच डिप्रेशन कधीच येत नाही. कोणत्याही कारणाने आपली प्रसन्नता मोडली नाही तर ते जीवन सुंदरच असेल. सुंदर जीवन असेल तर माणूस कधीही प्रयत्न करणे सोडत नाही, जीवनात हार मानत नाही. असेल त्या परिस्थितीत संकटाचा सामना करत शांत चित्ताने प्रसन्नता सांभाळून जीवन जगतो त्याचे जीवन सुंदरच होते. जय जय रघुवीर समर्थ.